आपले TNT न्यूज मध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। विकास आराखडा तयार झाला नाही हे दुर्दैव आहे आमचं। काही वेळा आम्हाला सांगायला घेऊन गेल्या त्यांच्या हातनं काय होत नाही। संध्याकाळी 5च्या पुढे मोकळी झाल्यावर बैठक घ्यायची कुठं तर प्रत्यक्षात काय काम नाही। बोलाची भात आणि बोलाची कडे आम्ही मैदानात उतरून काम करावलंय, पार्किंगसाठी जागेची व्यवस्था करावलंय प्रत्येक। आणि गावातलं जे आता कसं आहे कॉन्क्रीटचं कुठलं काम शिल्लक राहिलेलं आहे लक्षात वाडी वस्तीत आम्ही काम करणार। प्रत्येकाला पाणी योजना पेयजलचं नळ मिळत जाणार, रस्ते पाणी गटर लाईट आम्ही सगळीकडे उपलब्ध करणार। विरोधकांचे आरोप बिनबुडाचे। सत्ताधारी गटाचे उपसरपंच रमेश मोरे यांचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल। विरोधकांनी केलेले आरोप निव्वळ बिनबुडाचे असून त्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्टंट केला आहे। सत्ता गमावल्याचे दुःख काहींच्या फसणी न पडल्याने त्यांचा पोटशूळ उठला आहे। ग्रामस्थांच्या सहकार्याने दत्तगुरू ग्रामविकास आघाडी नृसिंहवाडीच्या सर्वांगीण विकासाकरता सक्षम असल्याचे उपसरपंच रमेश मोरे यांनी सांगितले। ते सत्ताधारी दत्तगुरू आघाडीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। 2 दिवसांपूर्वी भाजप शहराध्यक्ष संजय शिर्टीकर यांनी ग्रामपंचायत कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ताशेरे ओढले होते। याला उत्तर देण्यासाठी आज पत्रकार बैठकीचे आयोजन दत्तगुरू आघाडीतर्फे करण्यात आले होते। यावेळी बोलताना उपसरपंच रमेश मोरे पुढे म्हणाले, विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या आरोपाबाबत बोलताना म्हणाले, 2014 साली राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित झाली। तेव्हापासून आज अखेर या योजनेवर दुरुस्तीचे कोणतेही काम झाले नव्हते। 2019-2021च्या महापुरामुळे जलशुद्धीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता। जलशुद्धीकरणाची वाळू अत्यंत खराब झाली होती। ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा विभागातील जलशुद्धीकरणाचे एकूण 2 फिल्टर बेड आहेत। या फिल्टर बेड मधील वाळू बदलाचे काम 10 वर्षात प्रथमच करण्यात आले असून मागील 3 वर्षातील दत्तराज आघाडीच्या काळात यावर कोणतेही काम झाले नाही। आम्ही फेब्रुवारी 2024ला सत्तेत आल्यावर हे काम करण्याचे ठरवले, मात्र पुढे पूरस्थिती निर्माण झाल्याने हे काम करता आले नाही। तीव्र उन्हाळ्याच्या आधी हे काम आम्ही पूर्ण करून घेतले आहे, मात्र असे असतानाही गावाला एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे। आमच्यावर आरोप करणारे श्री संजय शिर्टीकर हे मागील 3 वर्षांपासून पेयजल विभागाचे अध्यक्ष आहेत। त्यांनी या कामाबाबत त्यांच्या आघाडीची सत्ता असताना लक्ष घालणे अपेक्षित होते, मात्र ते यात अपयशी ठरल्याने व हे काम आम्ही हाती घेतल्याने त्यांचा पोटशूळ उठला आहे। विरोधकांनी जे आमच्या सत्ताधारी गटावर जे काही आरोप केलेले होते त्या आरोपांचं खंडन करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत। त्यांनी पहिला मुद्दा पेयजलचा मांडलेला होता। पेयजलच्या 2014 साली पेयजल योजना कार्यान्वित झाली होती। त्यानंतर 2019चा पूर असेल, 2021चा पूर असेल, 2 पूर खाल्ल्यामुळं प्रचंड गाळ साठलेला होता। पाण्याला कुजल्यासारखा वास येत होता। काही लोकांचं म्हणणं असं होतं की गटरीचं पाणी मिक्स होऊन पाण्यातून येते अशी कायम तक्रार असायची आणि आम्ही तिथं कायम जात होतो। पण नंतर कळालं की ते गाळ साचून कुजून वाळू कुजून ते पाण्याला घाण वास येत आहे आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं। 2021 सालापासून पाणीपुरवठा व स्वच्छता वित्त आयोगातून काही फंड खर्च करायचा शिल्लक होता 21 सालापासून, तो आम्ही खर्च करण्याचं तिथं ठरवलं आणि त्या मेकॅनिकलला बोलवून घेऊन जे किचकट काम होतं, अगदी मेंदूतलं जसं ऑपरेशन करावं त्या पद्धतीनं ते पेयजलचं काम होतं। चार माणसाच्या म्हणजे 5व्या माणसाला तिथं उभारता येत नव्हतं। अशा कठीण परिस्थितीत महिनाभर ते गाळ काढलेला आहे। जिथं पाईपा खराब झाल्या त्या पाईपा बदललेल्या आहेत, कुठल्या मशिनरी बदलायला लागत होत्या त्या मशिनरी बदलल्या आहेत। वाळू गोका करून आणून वाळू घातलेली आहे आम्ही। अगदी पूर्ण क्षमतेनं आता पेयजल योजना व्यवस्थित चालू आहे। आज जर म्हटला ट्रायल बेसवर तुम्हाला जर 24 तास जर पाणी सोडून दाखवा म्हटला तरी पण आमची आता तयारी आहे ट्रायल बेसवर। दुसरा मुद्दा आहे विकास कामांच्या बाबतीत, म्हणजे खाजगी प्लॉटमध्ये मुर्मीकरण केलं किंवा हे चालू आहे अशा पद्धतीने त्यांनी आरोप केले होते। कुठेही खाजगी जागेत कुठेही केलेलं नाही। ग्रामपंचायतीच्या हिताच्या दृष्टीनं आम्हाला 2.5 एकर पार्किंगसाठी आम्ही शेत जमिनी पुलाकडच्या घेणार आहोत। रस्ते रजिस्टरला ती नोंद आहे रस्ता आणि त्या रस्त्यावरच आम्ही काम चालू आहे।
आणि जे जसे शेतकरी तयार होतील त्याच्यावर आम्ही काम करत चाललेलो आहे. 250 ते 300 गाड्या तिथं लागण्यात आमचं हे होणार आहे विषय. आणि बाकीचा मुद्दा आता केसरकर साहेबांचा जो फंड आलेला होता त्या फंडाच्या दृष्टीनं म्हणजे जे कामकाज चालू होतं, ज्या ठिकाणी म्हणजे पाईपा घालणे आवश्यक होतं, पाणी निचरा करण्यासाठी जे आवश्यक लागणार होतं ते तिथं आम्ही पंचायत समितीचे जे डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांना विश्वासात घेऊन बोलवूनच आम्ही ते काम केलेलं आहे. कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार किंवा सगळे आरोपी बिनबुडाचे आहेत. एक गावात जर तुम्ही बघितला तर 8-8 दिवस पाणी येत नाही, 2 दिवसानं पाणी येते, 4 दिवसानं पाणी येते, अशी परिस्थिती नाही. आम्ही काम करत करत एक टाइम पाणी सोडलेलंच आहे आणि 24 तास पाणी एक दिवस ट्रायल बेसवर सगळ्यांना बोलवून समविचारी सगळ्या लोकांना बोलवून आम्ही सोडून दाखवणार आहे. आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.